नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, अंगणवाडी सेविकाताईंनो, मदतनीसताईंनो, शाळा आणि अंगणवाडीच्या आहारावर तुकाराम मुंढे यांची नजर आहे अशी महत्त्वपूर्ण अपडेट आणि माहिती आपल्या समोर आलेली आहे। पुढारीमध्ये आलेली न्यूज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत आहोत। हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची असणार आहे। जास्तीत जास्त सेविकाताईंपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि असेच अंगणवाडीचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा ताईंनो, पुढारीमध्ये 13 जुलै 2026 रोजी आलेली ही न्यूज आहे। शाळा अंगणवाडीच्या आहारही मुंडेंच्या रडारवर अशी महत्त्वपूर्ण अपडेट आहे। बघा, पोषण आहाराची तपासणी व्हावी, जनतेची साथ, नगरच्या पुढारीमध्ये आलेली ही न्यूज आहे। बघा काय म्हटलेलं आहे। पुढारी वृत्तसेवा, राज्यात दूध भेसळी विरोधात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी धडक मोहीम हाती घेतली असली तरी अंगणवाड्या आणि आदिवासी विभागाच्या आश्रमशाळा आणि शासकीय शाळांमध्ये वितरित होणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबतही तितक्याच कठोर तपासणीची गरज व्यक्त होत आहे। जिल्ह्यात इयत्ता 1ली ते 8वी पर्यंत शालेय पोषण आहार दिला जातो, त्यावर दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च केला जातो। याशिवाय अंगणवाडीसाठी डॉक्टर APJ अब्दुल कलाम पोषण आहार योजना, अतिरिक्त पोषण आहार, पोषण वडी यांसारख्या अन्य घटकांसाठी नाविन्यपूर्ण योजनांमधूनही मोठा खर्च केला जात आहे। मात्र लाखो बालकांच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या या योजनांमध्ये वापरले जाणारे धान्य, कडधान्य, तृणधान्य, तेल, मसाले, दूध पावडर, रेडी टू ईट मिश्रण यांची नियमित प्रयोगशाळा तपासणी होते की वारंवार ठराविक प्रयोगशाळांमधूनच ही तपासणी केली जाते, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे। पोषण आहारातील दर्जा, पुरवठादारांची निवड, साठवण व्यवस्था, मुदतबाह्य अथवा निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर तसेच जिल्हानिहाय नमुने तपासणीची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी देखील ग्रामस्थांमधून होत आहे। गेल्या महिन्यातच केडगाव शिवारात अंगणवाडीचा बेवारस पोषण आहार सापडला होता। पोलिसात गुन्हाही दाखल झाला, मात्र पुढे काय झाले हे समजू शकले नाही। याचाच आधार या तपासणीला दिला जात आहे। यासाठी अन्न व औषध प्रशासनालाही पत्रव्यवहार करण्यासाठी काही सामाजिक संघटना पुढे आल्याचे समजले आहे। भेसळीप्रमाणेच पोषण आहाराचाही जिल्ह्यात नमुना तपासणी मोहीम राबवावी आणि त्याचा अहवाल जाहीर करावा अशी नागरिकांची मागणी आहे। योजनानिहाय लेखा परीक्षण करा अशी महत्त्वपूर्ण मागणी वाघचौरे यांनी केलेली आहे। बालकांना दिल्या जाणाऱ्या अन्नाची गुणवत्ता ही केवळ प्रशासनाची नव्हे तर सार्वजनिक आरोग्याची बाब असल्याने या संपूर्ण व्यवस्थेचे स्वतंत्र लेखा परीक्षण आणि वैज्ञानिक तपासणी व्हावी अशी अपेक्षा जिल्हा परिषद माजी सदस्य जालिंदर वाघचौरे यांनी महत्त्वपूर्ण मागणी केलेली आहे। बघा ताईंनो, अंगणवाडीच्या आणि शाळाची देखील पोषण आहाराची तपासणी ही लवकरच होणार आहे अशी महत्त्वपूर्ण अपडेट आणि माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कळत आहे। त्यामुळे जास्तीत जास्त सेविकाताईंना, मदतनीसताईंना हा व्हिडिओ शेअर करा। बघा ताईंनो, ज्या ठिकाणी अंगणवाडीमध्ये पोषण आहार शिजवला जातोय त्या ठिकाणच्या किचनची तपासणी होण्याची शक्यता समोर येत आहे, कारण की त्या ठिकाणी जे अन्नधान्य येत आहे ते व्यवस्थित ठेवलं गेलेलं आहे की नाही याची देखील कठोर तपासणी होणार आहे अशी महत्त्वपूर्ण अपडेट आणि माहिती आपल्या समोर येत आहे। जास्तीत जास्त सेविकाताईंना, मदतनीसताईंना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।